हॅलो नमस्कार, शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे शेगाव येथे देवाचं दर्शन घेण्यासाठी गजानन महाराजांचं। तर आपण आलेलो आहे मुंबईवरून ट्रेनने। आता ती चाललेली आहे विदर्भ नागपूर या साईडला आणि आपण आलेलो आहे बघा शेगावला। तुम्हाला बोर्ड दिसत आहे। आम्ही सकाळचे निघालेलो होतो आणि आता इथं संध्याकाळी पोहोचलेलो आहे। तर आपल्याला आता इथं 2 दिवस राहायचंय। तर 2 दिवसात आपण काय काय बघू आपण इथं तुम्हाला सगळं दाखवेल मी। ज्या ठिकाणी आपल्याला दाखवता येणार नाही तर ते तुम्हाला फोटोद्वारे दाखवेल आणि जिथं आपल्याला बोलता येणार नाही तिथं तुम्हाला जसं दाखवता येईल ते प्लेस आपण आज शेगावमध्ये बघूया। तर आज उद्या आणि परवा दुपारपर्यंत आपण इथं आहे। तर चला आपण भेटूया शेगावमधील सगळ्या प्लेसेसला। तर बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला आता लिफ्ट सुद्धा पाहायला भेटणार आहे। आधी लिफ्ट नव्हती, जिन्याने जावं लागत होतं, आता लिफ्ट पण आहे। म्हणजे बघा किती सोय झालेली आहे। तुम्हाला जर जिना चढता येत नसेल दादरा शेगाव स्टेशनचा तर बघा आपण आता लिफ्टने आलेलो आहे आणि आता आपण उतरू खाली। आणि खाली उतरल्यावरती तुम्हाला संस्थांच्या बस पण भेटतील, रिक्षा पण भेटेल। आता टांगे आहेत की नाही मला माहीत नाही, पण आम्ही येत होतो खूप वर्षापूर्वीपासून तर आम्हाला टांगे भेटायचे। तर आता आपण बघूया। आता आपण आलेलो भक्त निवास क्रमांक 5 मध्ये। बघा आपण छानशी रूम घेतलेली आहे। कमीत कमी तुम्ही इथं 4 जण झोपू शकतात आणि जर तुमच्याकडे जास्त असतील तर एक्स्ट्रा पण तुम्हाला एक इथं मॅट्रेस भेटू शकते।
खूप स्वस्त आहे. तुम्ही इतर बाजारामध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही हॉटेलला जाणार तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप महाग आणि अतिशय सुंदर सोयीयुक्त हे भेटलेलं आहे आपल्याला. तर बघा इथं किती छान कपाट पण आहे, ह्या साईडला कूलर पण आहे. आणि गॅलरी पण आहे या साईडला. आणि दिवसा तुम्हाला दाखवेलच मी. आणि आधी तुम्ही रूम बघा. तुमचं सामान पण इथं आल्यावरती तुम्ही ठेवू शकता. हाँ हाँ से चप्पल आहे ना तिथं पण झोपली. हाँ मध्ये होतं ना चप्पल ते जे दिसतंय ना ते तिथे झोपायचं. हाँ हाँ सगळं एकत्र तर बघा आपण काल पण दर्शन घेतलंय आणि आता सकाळ झाली. सकाळी पण आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे. सकाळचा जो नाश्ता चहा असतो तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही. तर संस्थांमध्ये आपल्याला भक्त निवास क्रमांक 5 मध्ये काहीच खर्च नाही आहे बघा. 10-15 रुपयाच्या आसपास हा नाश्ता आहे बघा. भरपेट तुम्ही खाऊ शकता. खूप सुंदर चविष्ट.
बाई सुई आहे का? हे 350 रुपयाला आहे. छोटी आली 150ला आहे. मोनी मार्बलचे पाण्याने धुता येते पाहिजे या कमी लावली काय झाले काय
मस्त नाचूक. सरक. हे पण आपण आता आलेलो आहे कृष्णाजींचा मळा, जे तुम्ही कथांमध्ये पोथींमध्ये ऐकलंच असेल, पाटील घराण्यातले. तर हा त्यांचा मळा आहे, कृष्णाजीचा मळा. तर ह्या ठिकाणी जी पलंगाची जी कथा आपण ऐकलेली आहे तर ती इथंच आहे कृष्णाजींच्या मळ्यामध्ये. जो जळता पलंगवरती बाबा बसले होते ते. तर चला दर्शन करूया. आणि बघा सांगितलं होतं कृष्णाजींना की मला एक असं छत करून द्या बसण्यासाठी, आरामासाठी. तर इथं त्यांचा पलंग, जी गादी दिसते तुम्हाला, तर इथं होते. हे महादेवाचे मंदिर. वड, पिंपळ आणि लिंबाचं असे 3 झाडं एकत्रच आहे. तर बघा आपण जे 4 धाम किंवा 5 धाम म्हणतात ना, त्याच्यापैकी आपण कृष्णाजीचा मळा इथं आलेलो आहे. आता पुढच्या ठिकाणी आपण जाऊ. आपण एक रिक्षा केलेली आहे. आम्ही 4 जण असल्यामुळे आमचे 200 रुपये सगळ्या ठिकाणचे स्थळ पाहिल्यानंतर मंदिरापर्यंत आम्हाला ते सोडून देतील. तर आपण आता यापुढचं पण बघू स्थळ. आता इथं आपण झालेलं आहे दर्शन. तुम्हालाही सांगितलेलं आहे की हे बिलकुल जे आपलं मंदिर आहे ना, तर त्याच्या श्री भक्तनिवास 5च्या पाठीमागेच आहे. फक्त तुम्हाला रिक्षाने यावं लागेल, पायी पण येऊ शकतात, काही दूर नाही आहे, सगळं जवळजवळ आहे. तर आता आपण पुढच्या ठिकाणी जाऊया. हे जे पेंटिंग या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे, त्यात तुम्हाला इथली जी कथा आहे ना, ती त्या पेंटिंगमध्ये पाहायला भेटेल. तर त्या पलंगावरती बसलेले आहेत बाबा बघा, तुम्हाला इथं बरोबर पिक्चरमध्ये दिसेल. तर हे बघा, हे मोठ्याचे मंदिर महादेव मंदिर आहे बघा. हे आपलं 5 धामपैकी आता एक धाम आहे. या ठिकाणी बघा घोडा शांत केला होता महाराजांनी, तेच हे मंदिर. तर चला आतमध्ये.
तर बघू शकतात सगळ्यात प्रथम जे महाराज आपल्याला दिसले आहेत ते हेच ते वडाचं झाड. तर ह्याच ठिकाणी तुम्हाला ते पत्रावळ्यावरती अन्न खात असताना तुम्हाला दिसले होते आणि समोरच त्यांचं एक छोटंसं पादुकाचं एक छोटंसं मंदिर आहे. आपण पुढे पण बघू आणि हे ते झाड. हेच ते प्रकट स्थान स्मृती मंदिर. तर जे आपण आता वडाचं झाड पाहिलं ना त्याच्या समोरच जिथं जेवण देत होते ऋतुशांतीचं श्री देवीदास पातुरकरांचे घरी, तर हेच ते ठिकाण आहे. नंतर छान बांधकाम केलेलं आहे, पण त्याच्या समोरच जे झाड होतं तिथं आपल्याला महाराज सगळ्यात प्रथम दिसलेले आहेत बघा समोर. तर बघू शकतात आपण आलेलो आहे आता चौथ्या जे 5 धाम म्हणतो त्या ठिकाणी बंकटलाल सदन यांचं घर. पण हे त्यांचं आधीचं आहे बघा. आता ही रिकामी जागा ठेवलेली आहे आणि इथं आंघोळ केलेली आहे महाराजांची. हे ते खरं स्थळ. तर आता इथं काहीच केलेलं नाही आहे. सगळं इथं लाकडीच्या वस्तू होत्या काही वर्षापूर्वी त्या पण घेऊन गेलेले आहेत. आता फक्त हे एक ठेवलेलं आहे आणि आता हे नवीन बांधलं आहे बघा. तर आता आपण जाऊ पुढे. तर बघू शकतात हे आहे नवीन बांधलेलं बंकट सदन. आणि हे बघा बंकटलालांचं जे सोनार होते तर त्यांचे साहित्य अजूनही ठेवलेले आहे. त्यांचा तो फोटो. तर आपण 5 धामपैकी आता 5व्या धाममध्ये आलेलो आहे मारुतीचे मंदिर. तर या ठिकाणी महाराज बसत किंवा पाटील आणि महाराज असताना भरपूर अशा गोष्टी घटना घडलेल्या आहेत ह्याच मंदिरामध्ये. तर मारुतीचं मंदिर आहे बघा. हे मारुतीचे मंदिर. तर इथं महाराज नेहमी येत बसत ह्या ठिकाणी आणि पाटलांच्या ज्या घराण्यातल्या मुलांच्या ज्या काही इच्छा होत्या त्यांनी इथं मागितलेल्या आहेत महाराजांना.
तर अशा प्रकारे आपण पाचीधाम जे म्हणतो शेगावमधील पाहिलेलं आहे. थोडक्यात माहिती पण दिलेली आहे. इथं आल्यावरती तुम्ही विजिट देऊ शकतात. रिक्षाने या किंवा पायी पायी या. आज आपण आलेलो होतो शेगावमध्ये. शेगाव गजानन महाराजांचं मंदिर, बाबांचं दर्शन घ्यायला. दरवेळेला आपण मुंबईचे अलग अलग ब्लॉग करत असतो, पण म्हटलं चला कोणाला माहीत नसेल की कसं आहे बाबांचं मंदिर, तिथं काय काय बघण्यासारखं आहे, कसं जायचं, आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोचवायची म्हणून मी आज, म्हणजे आम्ही दरवर्षी येत असतो ह्या ठिकाणी दिवाळीमध्ये. तर दिवाळीमध्ये किती गर्दी असते, काय असते ते पण थोडक्यात सांगते. शक्यतो दिवाळीच्या वेळेला थोडी कमी गर्दी असते, पण आता भक्त इतके वाढलेत ना की तीही गर्दी व्हायला लागलेली आहे. पण शांततेने दर्शन होतं दिवाळीमध्ये. तर वर्षानुवर्ष तर इतकी गर्दी असते ह्या ठिकाणी की तुम्हाला उभं राहायला लाईनमध्ये एक एक तास, अर्धा तास, दीड तास पण लागत असतो. एवढे बाबांचे भक्त आहेत. तर इथं आपलं खूप छान शांततेने लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी आलो होतो आम्ही. तर 2 ते 3 दिवस आम्ही इथं होतो. आज आम्ही निघणार आहे मुंबईकडे. तर आमचं खूप छान दर्शन शांततेने झालेलं आहे. तसंच आपण इथं 5 धाम आपण पाहिलेले आहेत आत्ताच. आता आम्ही आजच पाहिलेले आहेत. तर त्याच्यापैकी बघा, जे कृष्णाजीचा मळा आहे तर तो आता काही वर्षापूर्वीच बांधलेला आहे. आधी 4 धाम होते, तर आता 5 धाम म्हणतात. तशा अनेक प्लेसेस आहेत. आनंदसागर पण आहे, पण थोडंसं ऊन पण असल्यामुळे आणि आपल्याजवळ थोडा कमी वेळ असल्यामुळे आनंदसागरकडे आपण गेलो नाही. तर आनंदसागरमध्ये गेल्यानंतर तुम्ही शांतीने बसू शकतात आणि ध्यान मंदिर आहे त्या ठिकाणी. तिथेही जाऊन तुम्ही शांततेने तिथं ध्यान साधना करू शकतात. तर असं बाबांचं हे प्लेस आहे. तुम्हालाही खूप आवडेल. ज्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही तिथं आपण शूटिंग नाही घेऊ शकत. तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे, किंवा मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला जेवढं दाखवता येईल. दिवाळीच्या दिवशी किती छान मंदिर सजवलेलं होतं. तिथंही आपल्याला मस्तपैकी प्रसाद पण भेटलेला आहे. महाप्रसाद पण असतो 10:30च्या आरतीला. आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही भक्त निवास क्रमांक 5मध्ये किंवा तिथं तुम्ही सकाळी महाप्रसाद मंदिरातर्फे असतो तो घेऊ शकतात, किंवा इथं आल्यावरती या निवासच्या आपल्याच खाली असतो. नाश्ता इतका सुंदर असतो, त्याचे तुम्हाला व्हिडिओ फोटो पण टाकलेले आहेत. एकदम स्वस्त. साबुदाणा आहे, पोहे आहे, मेदूवडा आहे, इडली आहे, नंतर साबुदाणा झालं, त्यानंतर पोहे पण आहे. तर असा नाश्ता तुम्हाला फक्त 10, 15, 20च्या आसपास, म्हणजे 10 ते 15च्या आसपासच आहे. तर पाहिलं ना तुम्ही किती छान. तुमचं पोटालाही त्रास नाही आणि कुठं जायचीही गरज नाही. तर तुम्ही बाहेर गेले तर कोणाला त्रास होऊ शकतो. तर इथं आल्यावरती तुम्हाला कसलंही टेन्शन नाही. आणि त्यातल्या त्यात जे आपण भक्तनिवास क्रमांक 5मध्ये थांबलेलो आहे, तर 3, 4, 5 किंवा आनंदसागर साईडला पण आहे. तर त्याच ठिकाणी पण थोडं दूर आहे, 5-6 किलोमीटर. तर तिथं तुम्हाला टॅक्सीने, गाडीने किंवा रिक्षाने जाता येईल, किंवा पायी पायी तर जाता येणार नाही. 5-6 किलोमीटर आहे. तर तुम्ही इथं आल्यावरती तुम्हाला तिथंही जाता येईल किंवा इथंही येता येईल. आणि इथून तुम्ही फक्त रोड क्रॉस केला की बाबांचं मंदिर आहे. काहीच दूर नाही आहे. तर बघा, ह्या वेळेला आपण एक वेगळंच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यापर्यंत. जे भक्त आहेत, ज्यांना माहिती नाही आहे, तर ते मस्त इथं येतील, राहतील आणि आनंदाने जातील. तर आमचंही छान दर्शन झालं आहे. तर आम्ही पण निघणार आहोत संध्याकाळी. तर चला, तुम्ही या आणि बाबांचे दर्शन घ्या. तर चला, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय गुरु गजानन. शेगावमध्ये आले आणि कचोरी नाही खाल्ली असं होईल का? तर शेगावमध्ये आल्यावरती बघा, आम्ही पहिल्यांदा कचोरी घेतोय. गरमागरम कचोरी खाऊया.